महत्त्वाची अपडेट। राजेश लाटकर हे आघाडीवर आहेत कोल्हापूर उत्तरमध्ये। महत्त्वाचे वर्ध्यातून काँग्रेसचे शेखर शेंडे हे 113 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेससाठी ही महत्त्वाची अपडेट। वर्ध्यातून काँग्रेसचे शेखर शेंडे हे 113 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। हा पहिला कल आपण पाहू शकतो वर्धा मतदारसंघातून ही महत्त्वाची अपडेट। काँग्रेसचे शेखर शेंडे 113 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पोस्टल मतदानाला ही सुरुवात, त्यानंतर पहिला कौल आणि पहिला कौलच्या अंती 113 मतांनी शेखर शेंडे काँग्रेसचे उमेदवार वर्ध्यातले हे 113 मतांनी त्यांची आघाडी आपण पाहू शकतोय। महायुती 126, महाविकास आघाडी 109 असा हा पहिला कौल आहे। पोस्टल मतदानाची आपण आकडेवारी पाहतोय। ईव्हीएम मतमोजणीला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि त्यानंतर जवळपास दुपारपर्यंत आपल्याला सर्व चित्र स्पष्ट होईल। कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस समर्थित राजेश लाटकर हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ऐरोलीतून अपक्ष विजय चौगुले आघाडीवर दिसतायत। ऐरोलीतून अपक्ष विजय चौगुले आघाडीवर। काही ठिकाणी अपक्ष सुद्धा यावेळी मोठ्या संख्येने येऊ शकतात। सध्या हा आकडा 11 इतका दिसतोय आपल्याला। ऐरोलीतून अपक्ष विजय चौगुले आघाडीवर। तर ऐरोली मतदारसंघातली ही महत्त्वाची अपडेट। अपक्ष विजय चौगुले यांनी आघाडी घेतलेली आहे। अपक्षांचा आकडाही सुद्धा आपण वाढताना पाहू शकतो। 11 जागा या इतर आपण पाहू शकतोय। ऐरोलीतून त्यांनी ही आघाडी घेतलेली आहे। आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची अपडेट आंबेगाव मतदारसंघासंदर्भातली। दिलीप वळसे पाटील हे सध्या पिछाडीवर आहेत। येवल्यातून छगन भुजबळ पिछाडीवर आता दिसू लागलेले आहेत। येवल्यातून छगन भुजबळ पिछाडीवर, मगाशी आघाडी होती मात्र आता येवल्यातून छगन भुजबळ पिछाडीवर दिसतात। आपण पाहू शकतोय खरं तर येवल्या मतदारसंघात पुन्हा एकदा आपण घेऊया हेलिकॉप्टर ब्रेकिंग। आपलं हेलिकॉप्टर आलेलं बघूया कोणती ब्रेकिंग न्यूज आणलेली हेलिकॉप्टरनं बघूया। महानिकाल ब्रेकिंग न्यूज। येवल्यातून छगन भुजबळ पिछाडीवर आहे। हो, खरं तर सर मराठी मतं या ठिकाणी कुणाकडे जातील, किती प्रमाणात जातील याची उत्सुकता होती। मात्र छगन भुजबळ यांना ती मतं किती मिळतील हे पाहणं महत्त्वाचं होतं। मात्र छगन भुजबळ हे आपल्याला पिछाडीवर सध्या पाहायला मिळते, त्यामुळे त्याचा कुठेतरी फटका आपण सध्या तरी पाहू शकतोय। येवल्यातून छगन भुजबळ यांची पिछाडी आपण पाहू शकतोय। आपण अगदी थोड्या वेळापूर्वीच पाहिलं होतं येवल्यातून छगन भुजबळ यांची आघाडी होती, मात्र सध्याच्या आकडेवारीनुसार छगन भुजबळ हे आपल्याला पिछाडीवर पाहायला मिळत आहे। महायुती 132 जागांवर, मविया 124, इतर 12। मवियाचा सुद्धा जोरदार परफॉर्मन्स बघायला मिळतोय। महायुती सध्या 132 जागांवर आहे तर मविया 124 जागांवर। भाजप 85, शिवसेना शिंदेची शिवसेना 26 तर राष्ट्रवादी काँग्रेस 21 जागांवर। तर 49, 35 आणि 39 अशी अनुक्रमे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी सध्या दिसते। येवल्या मतदारसंघातून आपण पाहिलं तर त्याआधीची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कसब्यातून रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत। हेमंत रासने भाजपचे त्यांच्या समोर उभे आहेत। पारंपरिक प्रतिस्पर्धी गेल्या 2 निवडणुकांमध्ये आपल्याला आधीच्या निवडणुकीत पाहायला मिळालं होतं। तिथे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत कसब्यातून। यावेळी त्यांना हेही काँग्रेसमधली बंडखोरी सुद्धा पाहावी लागली होती। कसब्यातून रवींद्र धंगेकर आघाडीवर। आपण पाहिलेलं तर लोकसभेला सुद्धा ते पराभूत झालेले होते, त्यानंतर त्यांनी आता विधानसभेला आपण पाहू शकतो आघाडी घेतलेली आहे। जिंतूरमधून भाजपच्या मेघना बोर्डीकर या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। जिंतूर मतदारसंघासंदर्भातली महत्त्वाची अपडेट भाजपानं खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय। पहिला कौल आहे ज्यामधून ते आघाडीवर आहेत। ओया माजिवड्यामधून प्रताप सरनाईक हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। कुडाळमधून निलेश राणे आघाडीवर आहेत। कुडाळ आणि कणकवली दोन्ही ठिकाणी राणेंचे पुत्र लढतायत। तिथे कुडाळमधून निलेश राणे आघाडीवर, तर दौंडमधून राहुल कुल आघाडीवर दिसतायत। दौंडमधून राहुल कुल। आतापर्यंत 288 पैकी 276 मतदारसंघाचे कल समोर येत आहेत। महायुती 134, मविया 126, इतर 15। अपक्ष सुद्धा यावेळी जोरदार असणार आहेत। निकाल ठरवू शकतात अशा प्रकारे, सत्ता ठरवू शकतात अशा प्रकारे अपक्ष सुद्धा पुढे येताना दिसत आहेत। दौंडमधून राहुल कुल आघाडीवर। तर महत्त्वाची अपडेट आपण सध्या पाहू शकतो। दौंडमधून राहुल कुल हे आपण आघाडीवर पाहतोय। महायुती 134, महाविकास आघाडी 126 तर इतर 15 असा हा पहिला कौल आपण पाहू शकतो। वर्धा हिंगणघाट मधून भाजपचे समीर पुनावार हे आघाडीवर आहेत। महत्त्वाची अपडेट, समीर पुनावार यांनी आघाडी घेतलेली आहे। भाजपचे ते उमेदवार होते। वर्धा हिंगणघाट मधून भाजपचे उमेदवार समीर पुनावार यांची ही आघाडी। पहिली आकडेवारी सध्या आपण पाहू शकतो। पोस्टल मतदानाची ही आकडेवारी आहे आणि त्यानुसार हा पहिला कौल ज्यानुसार आपण ही संपूर्ण आकडेवारी पाहतोय। इंदापूरमधून दत्ता भरणे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे।
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाचे दत्ता भरणे हे इंदापूरमधून आघाडीवर आहेत. तिथे जोरदार टक्कर होती हर्षवर्धन पाटलांशी. तिथे सध्या ते आघाडीवर दिसत आहेत. तर अकोला पूर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर यांनी आघाडी घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपलं हेलिकॉप्टर ब्रेकिंग येते. आपल्याला बघूया आपण कोणती बातमी घेऊन आलं. हेलिकॉप्टर ब्रेकिंग आताची अतिशय मोठी महानिकालातली ब्रेकिंग. बारामतीतून अजित पवार आघाडीवर आहे. अजित पवारांची आघाडी सध्या कायम बघायला मिळते. योगेंद्र पवार त्यांच्या समोर आव्हान म्हणून उभे आहेत आणि या लढाईत योगेंद्र पवार सध्या पिछाडीवर दिसत आहेत. आताची मोठी बातमी. पहिला आपण कल पाहिला असेल त्यामध्ये योगेंद्र पवार आपल्याला आघाडीवर पाहायला मिळालेले होते. मात्र आत्ताचा सध्या जो कल आलाय आकडेवारी समोर आली आहे ज्यामधून बारामतीतून अजित पवार आपण आघाडीवर पाहू शकतो. अतिशय हाय व्होल्टेज असा ही लढत ज्यामध्ये अजित पवार हे आघाडीवर आहेत. मालाडमधून काँग्रेसचे असलम शेख आघाडीवर आहेत. अकोला बाळापूरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख आघाडीवर. तर कन्नडमधून अपक्ष हर्षवर्धन जाधव हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. कन्नड मतदारसंघातून ही महत्वाची अपडेट. हर्षवर्धन जाधव हे सध्या आघाडीवर आहेत. सध्या 288 पैकी सुमारे 278 जागांचे कल समोर आलेले आहेत. कटोलमधून भाजपचे चरणसिंह ठाकूर आघाडीवर तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सलील देशमुख पिछाडीवर आहेत. काटोलमधून भाजपचे चरणसिंह ठाकूर आघाडीवर आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सलील देशमुख यांची ही पिछाडी आपण पाहू शकतो. काटोल मतदारसंघासंदर्भातली महत्वाची अपडेट. भाजपचे चरणसिंग ठाकूर यांनीही आघाडी घेतली. सलील देशमुख यांची पिछाडी आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ते उमेदवार. तर भाजपनं या ठिकाणी त्यांची आकडेवारी जास्त दिसते. महत्वाची अपडेट. कुडाळमधून निलेश राणे हे सध्या आघाडीवर आहेत. महत्वाची अपडेट. खरं तर नुकताच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला होता. त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. भाजपामधून ते ठाकरेंच्या शिवसेनेत आलेले होते. त्यानंतर कुडाळमधून त्यांची ही आघाडी आपल्याला पाहायला मिळते. तर तळ कोकणातील तीनही मतदारसंघात आपल्याला महायुतीची ही आघाडी पाहायला मिळते. सावंतवाडी मतदारसंघ, कुडाळ मालवण मतदारसंघ, कणकवली मतदारसंघ या तीनही मतदारसंघात आपल्याला महायुतीची आघाडी आपण पाहू शकतोय. कन्नडमधून अपक्ष हर्षवर्धन जाधव आघाडीवर आहेत. नेहमी चर्चेत असलेल्या निवडणुकीपैकी एक निवडणूक हर्षवर्धन जाधव आघाडीवर आहेत. कन्नडमधून अपक्ष असलेले हर्षवर्धन जाधव आघाडीवर आहेत. सध्या महायुती 136, मविया 129 तर इतर 15 अशी सध्याची आकडेवारी आहे. कल आहेत. थोड्याच वेळात वाशिममधून ठाकरेंच्या शिवसेनेचे डॉक्टर सिद्धार्थ देवळे आघाडीवर आहेत. कारंजामधून भाजपचे सई डहाके आघाडीवर आहेत. वाशिममधून ठाकरेंच्या शिवसेनेचे डॉक्टर सिद्धार्थ देवळे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची अपडेट. तर कारंजा मतदारसंघातून भाजपचे सई डहाके यांनी आघाडी घेतलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं वाशिममध्ये हा कौल त्यांचा पहिला पाहतोय. अमरावतीमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर संभाजीनगरमधून अतुल सावे यांनीही आघाडी घेतलेली आहे. संभाजीनगर मतदारसंघासंदर्भातली महत्वाची अपडेट. अतुल सावे यांची ही आघाडी आपण पाहू शकतोय. संभाजीनगरमधून अतुल सावे आता आघाडीवर आलेले आहेत. त्याचप्रमाणे जयकुमार गोरे भाजपचे मानखटामधून आघाडीवर आहेत. संदीप क्षीरसागर शरद पवारांची राष्ट्रवादी बीडमधून ते पिछाडीवर गेलेले आहेत. जोरदार लढत बीडमध्ये सुद्धा पाहायला मिळते. कागलमध्ये समरजित घाटगे आघाडीवर आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी हसन मुश्रीफ पिछाडीवर आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या हेलिकॉप्टर ब्रेकिंगकडे. पाहूयात कोणती बातमी घेऊन आलाय आपलं हेलिकॉप्टर ब्रेकिंग ग्राफिक्सद्वारे पाहूया. नागपूर दक्षिण पश्चिममधून फडणवीसांची आघाडी कायम. नागपूर दक्षिण पश्चिममधून फडणवीसांची आघाडी कायम आहे. प्रतिष्ठेची जागा अर्थात देवेंद्र फडणवीसांसाठी की ज्या काही निवडक जागा महाराष्ट्रामधल्या ज्या त्या नेत्यांसाठी सगळ्या पक्षातल्या आहेत त्या अतिशय सोप्या आहेत. त्यांच्यासाठी घेतलेल्या होत्या. प्रचार फेरी त्यांनी घेतलेली होती. 5 वेळा ते प्रचार फेरी त्यांनी घेतलेली होती. चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात होते. नागपूर दक्षिण पश्चिम मधून फडणवीस यांची आघाडी ही आपल्याला कायम पाहायला मिळते. आणखी एक ब्रेकिंग येते. दुसऱ्या फेरीतही समरजित घाटगे आघाडीवर आहेत. दुसरी फेरी आहे आणि समरजित घाटगे आघाडीवर दिसत आहेत. कागलमधून हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध त्यांची ही लढत होती. हसन मुश्रीफ यांची पिछाडी आपण ही कायम पाहू शकतो. समरजित घाटगे यांना हा मोठा दिलासा. दुसरी फेरी झालेली आहे ज्यामध्ये त्यांना हे मत आपण कौल जनतेचा त्यांच्या बाजूने गेल्याचं पाहायला मिळतंय. कागलमध्ये मोठं ट्विस्ट आपण खरं तर पाहू शकतोय. कागल मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झालेली होती. हसन मुश्रीफ यांची पिछाडी ही कायम आपण पाहू शकतोय. बुलढाण्यातून दुसऱ्या फेरी अखेर शिंदेच्या शिवसेनेचे संजय गायकवाड आघाडीवर दिसत आहेत.
सातारच्या फलटणमधून अजित पवारांचे सचिन पाटील आघाडीवर दिसत आहेत. अत्यंत चुरशीच्या लढती, त्याच्यापैकी सातारच्या फलटणमधून अजित पवारांचे सचिन पाटील आघाडीवर. तर वाशिम रिसोडमधून काँग्रेसचे अमित जनक हे आघाडीवर आहेत. बुलढाणा चिखलीतून भाजपच्या श्वेता महाले यांची ही आघाडी आपण पाहू शकतोय. काँग्रेसचे अमित जनक आघाडीवर वाशिम रिसोडमधून. महत्त्वाची अपडेट. तर बुलढाणा चिखलीतून भाजपच्या श्वेता महाले यांची आघाडी आपण सध्या पाहू शकतोय. महायुती 136, महाविकास आघाडी 129 असा हा पहिला कौल आपण पाहू शकतोय. तर कळमनुरीतून संतोष बांगर यांनी आघाडी घेतलेली आहे. कळमनुरीतून संतोष बांगर आघाडीवर आहेत. पुन्हा एकदा जाऊया आपल्या हेलिकॉप्टर ब्रेकिंगकडे. कोणती बातमी येते आपल्या हेलिकॉप्टरद्वारे बघूयात. ग्राफिक्सद्वारे हेलिकॉप्टर ब्रेकिंग. कोपरी पाच पाखाडीतून शिंदे आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मतदारसंघ कोपरी पाच पाखाडीतून शिंदे आघाडीवर. केदार दिघे यांच्याशी त्यांची लढत होती, मात्र आपला बालेकिल्ला त्यांचाच होता, खरंय. त्यामुळे तेच आघाडीवर आपण पाहू शकतोय. कोपरी पाच पाखाडी मतदारसंघातून महत्त्वाची अपडेट. एकनाथ शिंदे यांची ही आघाडी. Thank you.